मित्रांनो, कसं आहात तुम्ही? तर भूक लागली त्याच्यामुळे चव काय कळे नाही कोणाला. तो दीदी स्ट्रेटनिंग करती. आम्ही चाललोय खायसाठी आईस्क्रीम. तसंच म्हणायचं आधी आहे का नाही हो? हाय. रामला भूक लागली आता. हॅलो मित्रांनो, कसं आहात तुम्ही? तर आज आईने मला दिलाय व्लॉग काढायला. आम्हा दाखवतो. आई काय करते हे बघा. इथं मावशी चपात्या लाटती. हॅलो आहे आणि इथं चपात्याचा, इकडं भात आहे, इकडं आंघोळीचं पाणी आहे, इथं शेवग्याच्या शेंगीची भाजी. आणि इथं समजूही चालू आहे. इथं काका, इथं मावशी आणि इथं दीदी. इथं समजूची चालू आहे. इथं मोबाईल गँग बसली. मित्रांनो, आता छान छान जेवण चाललंय सगळ्यांचं. काय केलं माहिती? शेवग्याची शेंगीची भाजी. वेळ नाही आहे, नाहीतर अजून काहीतरी केलं असतं. शेवग्याच्या शेंगीची भाजी डाळ टाकून केली आहे, भात केलाय आणि चपाती केली. पंगत, अंगत पंगत बघायची का? बघा अंगत पंगत आमची. दिले की दिले. भूक लागली त्याच्यामुळे चव काय कळे नाही कोणाला. हा, पाणी देते मी आता सगळ्यांना. नुसती हीच कामं नव्हती ना, दुसरी पण होती करायची होती. तसं म्हटलं असतं तर तसं दिलं असतं. चपाती लगेचच तो दीदी स्ट्रेटनिंग करती. बाबू म्हणतात की केस काढायला लागली. हा, इथं चिकू दीदी आहे, इथं राम आहे. आम्ही चाललोय खायसाठी आईस्क्रीम. आणि इथं सगळी गँग आहे. आणि आई रामला आंघोळीला घेऊन जातीये. असं वाटतंय दीदीचे पाय जमिनीच्या खाली गेले. तिची पायच दिसत नाही. आता सगळेजण जेवण वगैरे करून गप्पा बिप्पा मारून सगळेजण गेलेत बाहेर. पुण्यात चाललोय आम्ही सगळेजण. दीदीला शॉपिंग करायची आहे, तर सगळे खाली गेलेत. मी आणि श्रेयास मागे थांबलोय आणि आम्ही पण निघतोय आता थोड्या वेळात. तर पार्किंगमधून निघून आम्ही सरळ गेलो के मार्केटला. आणि तिथे बरीचशी दुकानं बघितली, पण आम्हाला काही तिथे काहीच आवडलं नाही कुठल्याच दुकानात. कारण आम्ही दीदीला डेली वेअरसाठी ड्रेसेस बघत होतो आणि आम्हाला ते कॉटनमध्ये आणि कम्फर्टेबल असे हवे होते. ते कुठे इथे मिळत नव्हते. सो आम्ही झुडिओमध्ये जायचं ठरवलं. हे के मार्केटमधलं एक दुकान आहे गलानी म्हणून. तिथे पण गेलतो, पण फार कॉस्टली वाटलं आम्हाला. तसंच म्हणायचं आधी आहे का नाही? परत ते गाडीत गप्पा मारत आम्ही आधी जरा दोघी मॉलमध्ये चाललो होतो. तब्येत कमी कर म्हणायचं मला. इथे मॉलमध्ये आल्यावरती ही दीदीची पहिलीच वेळ होती, त्याच्यामुळे तिला हे जरा भीती वाटत होती वरती येण्यासाठी. घाबरलेली दीदी. इथं मॉलमध्ये आल्याच रामचं चालू झालं. राम लगेचच गाड्या बघू लागला आणि गाडीमध्येच बसायचं त्याचं मॉलमध्ये आल्यापासून चालू होतं. मग नंतर आम्ही दीदीची शॉपिंग करण्यासाठी गेलो आणि अशी बस होती. त्याच्यानंतर त्या बसमध्ये दोघांनी राईड घेतला.
परत ही वरच्या फ्लोअरवरती जाताना इथे गेल्यावरती दीदीची शॉपिंग केली आणि राम खूप कंटाळला. खूप वेळ लागला शॉपिंगला. मग तो म्हटला मला खेळायचे. मग त्याला मी गेमिंग झोनमध्ये घेऊन गेले होते. त्याने इथं बराच वेळ एन्जॉय केलं. पहिल्यांदा हा कार खेळला, नंतर बाईक खेळला आणि तेवढ्यात मग यांचा कॉल आला की आमचं आवरले ये. मग जवळजवळ 2-2.5 तास शॉपिंग केल्यानंतर आणि रामचा अर्धा तास तरी इथे गेल्यानंतर आम्ही परत एकमेकांना भेटलो. रामने इथे बरीच धमाल केली. एकटाच होता तो कारण. परत सगळ्यांनी बोलवल्यावरती आम्ही बाहेर आलो. इथे सगळ्यांनी चहा घेतला. ते सगळेजण चालून चालून दमलेत आणि आता बसलेत. चहा ही बाहेरून आणलेले पाणी. हा इथून नाही घेतली, थंड दे ना पाणी. इथे रामला गाडी चालवायची होती पण काही त्याला त्याच्या मनासारखी गाडी मिळाली नाही. इथे तर तो खूप अनहॅपी झाला होता कारण ते काका त्याच्या मागे बसले होते आणि ते त्याला गाडी चालवू देत नव्हते. त्याने फक्त ते हँडल्स पकडले होते पण गाडीचा कंट्रोल तर फक्त काकांकडेच होता. त्याच्यामुळं ती गाडी त्याला आवडली नाही. नंतर तो या बसमध्ये बसला, शिव आणि तो. तीसुद्धा त्यांना आवडली नाही कारण रामला गाडी चालवताच येत नव्हती ना. मग पुन्हा तो रडला. नंतर त्याला ती छोटी जी गाडी असते त्याच्यामध्ये त्याला बसवलं. ही काय तो अनहॅपी राम. नंतर आम्ही पार्किंगमध्ये गेलो कारण यांना उशीर होत होता. सो बाय बाय जावा मग. बाय बाय. ओ जीजू बाय. बाय चिक्या बाय. रामला भूक लागली आता आणि त्याला खायचे फ्रेंच फ्राईज. यस फ्रेंच आणि आईस्क्रीम. आईस्क्रीम फ्रेंच फ्राईज दुसरं काहीच नाही खायचं. काय करायचं सांगा ना पटापट. राम काय करतोय? राम अभ्यास करतोय मित्रांनो. आता संध्याकाळचे 7 वाजले आणि राम गॅलरीत अभ्यास करत बसलाय. तो दुपारी इथंच झोपला होता. खूपच राम वीक वाटायला लागला म्हणून त्याला म्हटलं काहीतरी खा. मग त्याने बनाना खाल्ला. शिवदादाने पण बनाना खाल्ला. मग श्रेया दिदी पण झोपेतून उठून आली. श्रेया दिदीने पण बनाना खाल्ला आणि आता तिचा मोबाईल गॅलरीमध्ये. इकडे रोड आहे खाली. आत्ता काय करतो तो राम आहे ना, चांगला अभ्यास करतो. त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत. व त्याला थोडासा weakness आलाय ना त्याच्यामुळे मी काय केलं, त्याचं पूर्ण लक्ष नाही अभ्यासात. मी असं पाहिजे आणि मी काय असं चालत होते. असं झालं. मित्रांनो आता वाजले रात्रीचे 11:15 आणि आता आम्ही झोपणार आहे. सगळी मुलं, श्रेया दिदी आणि दोन्ही मुलं वरती गेलेत खेळायला टेरेसवरती. येतीलच आता एवढ्यात. फोन केलाय मी कारण जेवण उशिरा झाली त्याच्यामुळे ती जेवण झाल्यानंतर ना खेळायला गेली वरती शतपावली करण्यासाठी. येतील आता. तर मग आता दिवसाचा शेवट आपण इथे करतोय. गुड नाईट. बाय बाय. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा. गुड नाईट. बाय बाय.